प्रेक्षकांनो, इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या, म्हणजे मालिकेचे पुढील अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतील. तर आपल्याला असं पाहायला मिळतं की इंदू घरातून रडत रडत पळत मंदिरात आलेली असते. ती खूप रडत असते. तिला मोठ्या बाई काय म्हणाला ते आठवत असतं की हिच्या हातगुणामुळे कोठी घर जळालं. ती अपशकुनी आहे आणि ती रडत असते. तेवढ्यातच तिथे व्यंकू महाराज येतात आणि इंदू त्यांना म्हणते, व्यंकू महाराज, मी खरंच अपशकुनी आहे का हो? व्यंकू महाराज म्हणतात, नाही ग बाळा, मी काय सांगतोय ते नीट ऐक. आपण सगळी या विठुरायाची लेकरं आहोत की नाही? मग विठुराया त्याच्या लेकरांमध्ये हा शकुनी हा अपशकुनी असा भेदभाव करेल का? इंदू म्हणते, तुम्ही माझ्यावर माया करताना म्हणून असं बोलता. मोठ्या बाई जे बोलल्या तेच झालं. व्यंकू महाराज म्हणतात, काय झालं? इंदू म्हणते, मी धान्याच्या पोत्याला हात लावला आणि त्यामुळे कोठी घराला आग लागली. व्यंकू महाराज म्हणतात, असं नाही, असं काही नसतं. इंदू म्हणते, तसंच आहे व्यंकू महाराज, नाहीतर आधी तुम्ही सगळे पोत्यांना हात लावायचे तर असं घडलं का? नाही, पण मी अपशकुनी आहे. मी माझ्या आईवडिलांना, आतोबांच्या घराला माझ्यामुळे आग लागली. मी अपशकुनी आहे, मी अपशकुनी आहे असं म्हणत ती रडत खूप असते. व्यंकू महाराज तिला जवळ घेतात. त्यांना पण रडू येत असतं. इकडे विंजे आनंदीच्या खोलीत येतो. तो म्हणतो, सासूबाई, हे काय ऐकतोय आम्ही? हे आपल्या घरात आग बिग नाही म्हणजे ॲक्सिडेंटली लागली आहे की काय? आनंदी रागात बघते आणि म्हणते, विंजे म्हणतो, नाही म्हणजे मी विचारू शकतो ना, आपली एक टीम आहे ना, अशी कशी अचानक आग लागू शकते घरात? आनंदी म्हणते, जेवण झालं का? फुकट गिळायचं आणि गप्प पडायचं. विंजे पुढे काय बोलणार तेवढ्यात आतून अंताजी बाहेर येतो. तो विंजेला म्हणतो, काय जावई बापू, कपाळावरती आठ्या आहेत? जेवण आवडलं नाही का? विंजे म्हणतो, नाही नाही, जेवण बेस्टच होतं. ते सासूबाईंची चौकशी करायला आलो होतो, तब्येत कशी आहे ते. अंताजी म्हणतो, त्यांना काय धाड भरली आहे? ठणठणीत आहेत त्या. विंजे म्हणतो, हो, पण कोणी घरात आग लागली ना. तेवढ्यातच आनंदी रागात त्याच्याकडे बघते आणि म्हणते की धडधाकट दिसते ना मी, मग निघा आता. अंताजी म्हणतो, ते काय बोललात तुम्ही आत्ता? विंजे म्हणतो, काय बोलणार? तेवढ्यात आनंदी त्याला थांबवते आणि म्हणते, मी सांगते त्यांना, जस्ट आलेत ना ते, रेस्ट करतील आता, मी सांगते ना त्यांना, निघा. मग विंजे जातो. मग अंताजी म्हणतो, काय म्हणाले जावई बापू? डिग्रजकरांच्या घराला आग? इकडे इंदू रडत असते. व्यंकू महाराज म्हणतात, मी काय सांगतोय ते नीट ऐक आता. हे जग खूप मोठं आहे, आपल्या कल्पनेपेक्षा खूप मोठं आहे. या जगात एकाच वेळेला चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात आणि त्यावर आपलं नियंत्रण नसतं. एकाच वेळेला कुठेतरी सूर्य उगवत असतो, दुसरीकडे दिवस मावळत असतो, कुठेतरी पाऊस असतो, कुठे दुष्काळ. पण या सगळ्या जगात नियंत्रण विठुरायाचं करत असतो. त्याच्या इच्छेशिवाय इथे काही घडत नाही. ह्या जगात तुम्ही, बाकी कोणी महत्त्वाचे नाही आहे. मी नाही महत्त्वाचा, तू नाही, बाकी कोणीही नाही. आपल्या जाण्यानी, आपल्या वाटण्यानी न वाटण्यानी या जगाला काहीही फरक पडत नाही. इंदू म्हणते, अहो पण मी अपशकुनी. व्यंकू महाराज म्हणतात, तेच तर मी तुला सांगतोय. शकून अपशकून हे मनाचे खेळ आहेत. एक लक्षात ठेव, आपण विठुरायाचे भक्त आहोत ना. मग ज्याच्या मनात विठुरायाची भक्ती आहे तो सदैव चांगले कर्म करतो. तिथे अपशकुनाला थारा नसतो. मग ते अभंग म्हणतात तुकारामांचा. मग नंतर म्हणतात की सगळा करता करविता विठुराया नाही का? मग आता तू असा विचार नाही ना करणार? मग इंदू म्हणते, नाही. मग व्यंकू महाराज म्हणतात, विठुराया पाठी राखा. मग ते दोघेही पाया पडतात विठुरायाच्या. इकडे आनंदी अंताजीला विचारते, मला सांगा, तुम्ही ते पोपटरावाच्या जावयावर टेबल लावणार होता ना आज, त्याचं काय झालं? त्या टेबलला तुम्ही आसमान त्या टेबलनं तुम्हाला आसमान दाखवलं का जमीन? अंताजी म्हणतो, ए दुर्रीचे, हिशोबात राहायचं. आणि हसतो आणि म्हणतो, थांब तुला सांगतो, त्यांना आसमान दाखवले की जमीन. असं म्हणत तो दार लावतो आणि खिशातून पैशांचे बंडल काढतो. आनंदी खूप खुश होते आणि म्हणते, काय लकी आहात हो तुम्ही. अंताजी म्हणतो, तो पोपटरावाचा जावई पेरू न खाताच उडाला. आणि ते दोघे हसतात. अंताजी म्हणतो, हे सगळं झालं त्या गोप्यामुळं. त्यानं पत्त्याच्या काठला हात लावला आणि नशीबच फळफळतं. आनंदी म्हणते, कशाला त्याचं नाव घेता? अंताजी म्हणतो, असं नको बोलूस. पहिला पुतण्या आहे की जो काकासाठी लकी आहे, शुभशकुनी. आनंदी म्हणते, असं काही नसतं, तुम्ही चांगलं खेळलात म्हणून जिंकलात. अहो, उद्याच मी फूड प्रोसेसर घेते. अंताजी म्हणतो, घे घे, मिक्सर घे, वॉशिंग मशीन घे आणि मला फिरव घराघरा. आणि हसतो.
इकडे दुसऱ्या दिवशी गोपाळ, नारायणी, शकू किचनमध्ये असतात. शकू म्हणते, नारायणी जा बाळा कोटी घरातलं तांदूळ आण. मग नंतर शकूच्या लक्षात येतं. नारायणी म्हणते, अगं कोटी घरातलं धान्य तर. शकू म्हणते, गोपाळ जा बाळा वाण्याच्या दुकानातून 5 किलो तांदूळ आण. तेवढ्यात अंताजी काही माणसं घेऊन कसली तरी पोती आणून ठेवतो आणि सोबत पैसेही ठेवतो शकुंतलासमोर आणि म्हणतो, हे पैसे वाण्याकडं जायचं आणि सगळं सामान आणायचं. शकू म्हणते, भाऊजी पण हे पैसे. अंताजी म्हणतो, गोप्या तुझ्या आईला सांग की मी जे हे पैसे देतोय ते व्यंकटला सांगू नकोस. नाही कसं आहे, मला काय फरक पडत नाही, पण त्याला समजलं तर तो 10 प्रश्न विचारणार. मला हे मान्य नाही. कुठून आलं, कसे आले पैसे, प्रश्नांचा भडीमार करणार. मग माझं आणि त्याचं जोरदार भांडण होणार. ते जर टाळायचं असेल तर ही गोष्ट आपल्यातच राहू द्यात. नाही काय आहे, आपल्या घरातलं लेकरू उपाशी राहिलेलं मला चालणार नाही. अंताजीला असं चालणार नाही असं म्हणत तो तिथून निघून जातो. इकडे इंदू, आदू अंगणात खेळत असतात. तिथे दत्तोबा येतात. म्हणतात, इंदू इंदू तू बरी आहेस ना? मला कळलं इथं आग लागली म्हणे, काय झालं? तर काय झालं ना? इंदू म्हणते, काय कुणाला काही झालं नाही, पण कोटी घराला आग लागली, सगळं धान्य जळून खाक झालं. तेवढ्यातच सुशिला बाहेर येते आणि म्हणते, अहो आत्ता आलाय, हिच्याशी बोलत बसलाय, मी केव्हाधरनं तुमची वाट बघतेय. दत्तोबा म्हणतात, अगं ते आग लागली होती ना. सुशिला म्हणते, अहो आगीचं काय घेऊन बसलाय, इकडं दुसरीकडं आग लागली आहे, मला तुमच्याशी लई महत्त्वाचं बोलायचं आहे. असं म्हणत ती दत्तोबाचा हात धरून त्याला आत नेते. इंदू म्हणते, आदू थांब जरा, मी आलेच. आदू म्हणतो, अगं डाव सोडून कुठे निघाली? इंदू म्हणते, अरे मी आलेच, आल्यावरती खेळते, तू थांब. असं म्हणत ती आत जाते लगेच दत्तोबाच्या मागं. इकडे सुशिला दत्तोबाला घेऊन ओढतच घरात येते. तेवढ्यातच इंदू पण आत येते. सुशिला म्हणते, अगं काय आहे तुझं मागं अशी दात पाडीन ना, आधीच इथं माझा जीव चाललाय, निघ इथून. असं म्हणत ती इंदूला बाहेर काढते आणि दार लावून घेते. इंदू मनात म्हणते, आत्याला काय झालंय, एवढी का टेन्शनमध्ये दिसते. तेवढ्यातच आदू तिथे येतो आणि तिला म्हणतो, तू का ग आलीस डाव सोडून, चल खेळायला. असं म्हणत तो तिला घेऊन जातो खेळायला. इकडे मंदिरात गोपाळ आणि इम्रान अभ्यास करत असतात. गोपाळ म्हणतो, अरे यायचंय रे मला. इम्रान म्हणतो, पण तुझे बाबा काय म्हणतील. तेवढ्यातच तिथे व्यंकू महाराज येतात. ते म्हणतात, काय रे पोरांनो, अभ्यास कसा चाललाय? छान छान, करा अभ्यास करा. इम्रान कसा आहेस? इम्रान म्हणतो, मी बरा आहे. ते बाबांनी एक्स्ट्रा क्लासला घातलंय ना. व्यंकू महाराज म्हणतात, म्हणजे सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पूर्ण वेळ अभ्यास, खेळायला वेळच नाही. इम्रान म्हणतो, बाबा म्हणाले एकदा करिअर नीट झालं ना की खेळायचं. व्यंकू महाराज म्हणतात, बरोबर आहे, छान, चालू दे तुमचं. गोपाळ म्हणतो, ते मला जरा बोलायचं होतं बाबा. व्यंकू महाराज म्हणतात, अरे मग बोल ना. गोपाळ म्हणतो, मला प्रयोगासाठी मायक्रोस्कोप हवं होतं, ते जर आत्ता घेतलं ना तर पुढं पण कामाला येईल. व्यंकू महाराज म्हणतात, अरे मग घेऊ की. अरे शेवटी विज्ञान किती महत्त्वाचं आहे, घेऊ आपण. गोपाळ व्यंकू महाराजांना साईडला घेतो आणि म्हणतो, 1 मिनिट बाबा या ना. व्यंकू महाराज म्हणतात, काय गोपाळ बोल. गोपाळ म्हणतो, बाबा ते महाग आहे हो जरा. व्यंकू महाराज म्हणतात, हो का, किती किंमत आहे? गोपाळ म्हणतो, ते 4,500 रुपये आहे. व्यंकू महाराज म्हणतात, 4,500? ठीक आहे, तुला हवंय ना ते घेऊ आपण, करू काहीतरी, तू अभ्यास कर. मग ते विठुरायाच्या पाया पडतात आणि म्हणतात, आज माझ्या लेकरानं त्याच्या अभ्यासासाठी लागणारी गोष्ट मागितली आहे. माझं पोरगं काहीतरी मागतंय आणि मी ते देऊ शकत नाही, असं होऊ देऊ नकोस बाबा. तू पाठीराखा आहेस, काहीतरी सोय कर. रामकृष्ण हरी. असं म्हणत ते हात जोडतात. इकडे आनंदी सोफ्यावर विचार करत बसलेली असते. तेवढ्यातच सुशिला रडत येते आणि म्हणते आणि आनंदीचे पाय धरते आणि म्हणते आणि रडत असते. आनंदी म्हणते, उठ काय झालं? सुशिला म्हणते, मोठ्या बाई, अहो माझ्या मागचा ताप काही जातच नाही. आनंदी म्हणते, माझ्या पण मागचा. सुशिला म्हणते, अहो लय मोठं संकट आलंय बघा, जिच्या शिक्षणासाठी एवढं तरमडतोय त्या माझ्या करिश्माला शाळेवाल्यांनी काढून टाकलं बघा. आनंदी म्हणते, का काढून टाकलं? सुशिला म्हणते, कुठल्या तरी म्हसनीनं तिच्या विरोधात तक्रार केली म्हणं. मला माहिती आहे का, त्या मेदीनंच केली असणार आहे. आनंदी म्हणते, का केली असं पण? सुशिला म्हणते, हो माझी करिश्मा लय गुणी आहे हो, माझ्यासारखीच हुशार आहे, म्हणून बाकीच्या पोरीला जळतात तिच्यावरती आणि ती रडत असते. आनंदी म्हणते, तुझ्यासारखी हुशार म्हणून नसल काढलं, तुझ्यासारखी दांडगट म्हणून काढलं असेल. आनंदी म्हणते, या सगळ्यामध्ये मी काय करणार? मी काय तिच्या शिक्षकांशी बोलायला जाणार आहे का? सुशिला आनंदीचे पाय धरते आणि म्हणते, तुम्ही
जा ना शाळेत तिच्या, नाही तिला शाळेतून काढून टाकेन. आनंदी म्हणते, मी काय इथं बसून करणार? मी तर शिक्षण मंत्र्यांना पण फोन केला असता, पण आता त्यांचा नंबर डिलीट झालाय ना. सुशिला म्हणते, नाही मग आता त्याला इथंच आणावं लागणार. आनंदी म्हणते, असं होय, हे सांगायचं होतं का तुला? आता तुम्ही सगळे घुसलायस ना घरात आमच्या, आता आणा तिला पण उरावर. सुशिला पाया पडते आणि म्हणते, फार फार उपकार झाले. आनंदी म्हणते, उपकार झाले ना, मग अशीच मिंदी राहा जन्मभर. सुशिला म्हणते, तुम्ही सांगाल ते करीन मी. आणि इथेच हा भाग संपतो. आपल्याला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.